हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की दरवेळेस आपण न्यूजचे चांगले अपडेट्स घेऊन येत असतो आणि ते पण एज्युकेशनल सेक्टरमधलेच आपण आणत असतो, कारण त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात आपल्या सगळ्यांसाठी. आज आपण अशीच एक महत्त्वाची न्यूज घेऊन आलो आहे. जे विद्यार्थी यावर्षी इयत्ता 11वीमध्ये शिकतायत, आर्ट्स कॉमर्स सायन्स या कोर्सेसमध्ये शिकतायत, त्यांची यावर्षीची ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस ही शिक्षण मंडळानं केलेली होती. याच्यापूर्वीच्या सगळ्या ॲडमिशन प्रोसेस ह्या ऑफलाईन होत्या, पण यावर्षीपासून ऑनलाईन झालेलं होतं, हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. पण याच्यात एक नवीन ट्विस्ट आत्ता शिक्षण मंडळानं आणलेला आहे, आणि तो म्हणजे आपण जर आत्ता इयत्ता 11वीमध्ये असाल तर ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकताय तिथेच तुम्हाला तुमची 12वी पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळं आज बघूयात आपल्या न्यूज चॅनलचे अजेंडे काय काय असणार आहेत. 11वी जिथे केली तिथेच करावी लागणार 12वीची तयारी. हे का तर 12वीचे बोगस प्रवेश रोखण्यासाठी शासनानं घेतलेला हा निर्णय. ऑनलाईनशिवाय प्रवेश का शासनाला अमान्य आहेत आणि अतिरिक्त प्रवेश कसे थांबवणार, हे महत्त्वाचे अजेंडे आज आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. नमस्कार, मी अविनाश नोरटे, डायरेक्टर ऑफ गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी फलटण. तुम्ही न्यूज बघताय. 11वीसाठी जिथे प्रवेश तुम्ही घेतला आहे तिथेच आता आपल्याला 12वी करावी लागणार आहे. पूर्वी मित्रांनो असं व्हायचं की 11वीला आपण एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचो आणि एक साधारणपणे 40 ते 50% मुलं ॲज इट इज पुढे प्रमोट व्हायची, पण उरलेली जी मुलं असायची ज्यांची दमछाक व्हायची त्या कॉलेजमध्ये, कारण कधीकधी कॉलेज स्ट्रिक्ट असायचं, त्या कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारचे इलिगल डेटा प्रोव्हाइड करणं, कॉपी करणं ह्या गोष्टी चालत नसायच्या, प्रॅक्टिकल कंपल्सरी असायचे, आणि त्याच्यामुळंच मुलांना ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा पण यायचा. आणि म्हणून मुलं मग नंतर 12वीला सोयीच्या ठिकाणी जायचे, ग्रामीण भागात जायचे, किंबहुना अशा ठिकाणी जायचे जिथे प्रॅक्टिकल नको, डायरेक्टच मार्क्स आणि कॉपी पण प्रोव्हाइड केली जायची. त्यामुळे ह्या गोष्टी शासनाच्या लक्षात आल्या, त्याच्यावरती सर्वे केला आणि शिक्षण मंडळानं शेवटी निर्णय घेतला की 11वी जिथे 12वी तिथेच. त्याच्यामुळं ज्या मुलांनी 11वीला ॲडमिशन ज्या ज्युनियर कॉलेजला घेतली असतील त्याच कॉलेजमध्ये आता तुम्हाला 12वी पूर्ण करावी लागणार आहे, कारण यावर्षी तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस केल्या होत्या. त्यामुळं तुमची ऑनलाईनची अपडेट झालेली माहिती ॲज इट इज पुढे 12वीला प्रमोट केली जाणार आहे. त्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारे आता चान्स राहिलेला नाही आहे 12वीला कॉलेज बदलण्याचा. हां, पण ज्या मुलांचा टेक्निकल इश्यू आहे, काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम आहे, काही ट्रॅजेडी घडली आहे, तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. कुठे तर डायरेक्ट शिक्षण मंडळाकडे. शिक्षण मंडळाचे सचिव त्या ठिकाणी ठरवतील तुम्हाला तो प्रवेश 12वीला बदलून द्यायचा की नाही द्यायचा. म्हणजे रेअरली ह्या गोष्टी होणं शक्य नाही आहे. त्यामुळं 11वी जिथे 12वी तिथेच हे मात्र फिक्स त्या ठिकाणी झालेलं आहे. ह्या माध्यमातून असं होणार आहे की जे मुलं आता 11वीला ज्या कॉलेजला ऑनलाईन ॲडमिशन्स त्यांनी घेतलेले आहेत, 12वीला पुढे जाताना शासनानं मंडळानं असं क्लिअर सांगितलं आहे की 12वी बोर्डाचे फॉर्म भरत असताना अशाच मुलांची माहिती तुम्ही भरू शकता ज्यांची 11वीमध्ये ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस झालेली आहे. त्यामुळं आता ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकताय तिथेच तुम्हाला 12वी पूर्ण करावी लागणार आहे. हा एक महत्त्वाचा विषय आपल्याकडे आहे. हे का झालं? कारण शासनाच्या लक्षात आलं की बऱ्याच वेळा एखाद्या कॉलेजची संख्या 11वीला मर्यादित असते, पण 12वीमध्ये त्याच्यामध्ये दुपटीनं तिपटीनं कधीकधी वाढ होते. हे का होतं? तर अवैध प्रवेश दिले जातात, क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिले जातात, आणि 12वीमध्ये कॅपॅसिटी असते 120ची, ॲडमिशन दिले जातात 200, 250. हे होतं आहे, आणि हाच प्रकार थांबवण्यासाठी शासनानं उचललेलं एक खूप महत्त्वाचं हे पाऊल आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जिथे आता तुम्ही 11वी करताय 12वी तुम्हाला तिथेच करायची आहे. आता जर तुम्हाला 12वी करत असताना काही अडचणी असतील, काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील, तर आमचं जे विद्यासेतूची कन्सल्टन्सी आहे त्या कन्सल्टन्सीला तुम्ही कन्सल्ट करू शकता की 10वी नंतर तुम्ही ॲडमिशन नक्की कुठं घेतलं पाहिजे, आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स किंवा डिप्लोमा किंवा वोकेशनल कोर्सेसपैकी काय निवडलं पाहिजे. योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करून हवं असेल
काउन्सलिंग करून हवं असेल तर विद्यासेतू कन्सल्टन्सीला तुम्ही नक्की भेट द्या. आमचा कॉन्टॅक्ट नंबर इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल. अधिक माहितीसाठी आमचा जो ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, आमचा जो इंस्टाग्रामचा चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, त्याला फॉलो करा. म्हणजे शिक्षण क्षेत्रातल्या लेटेस्ट हंटिंग न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका चांगल्या न्यूजबरोबर. थँक्यू.